हार्ट ब्राउन कंपनीत आज सकाळी मोठा स्फोट झाला। MIDC फेज 2 मध्ये एका बॉयलरचा स्फोट झाला आणि त्यानंतर 4 ते 5 किलोमीटर परिसरात हे हादरे बसले। धुराचे उसळणारे प्रचंड लोट पाहून आपण समजू शकतो की हा स्फोट किती मोठा होता। ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। शिंदे साहेब, नेमकी परिस्थिती आता कशी आणि कशा पद्धतीने काम चाललंय? आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांना हॉस्पिटलाइज केलंय एम्स हॉस्पिटलमध्ये आणि 3 कॅज्युअलिटीज आहेत आणि युद्ध पातळीवर काम सुरू आहे। बचाव कार्य सगळी यंत्रणा काम करते आहे। त्याचबरोबर अशा प्रकारची दुर्घटना का झाली या बाबतीमध्ये देखील चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि यापुढे कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी राज्य सरकार घेईल। नक्कीच शिंदे साहेब, रेस्क्यू ऑपरेशन नेमकं कुठल्या पद्धतीने, वॉटर टँकर, फायर फायटर याबद्दल आपण जरा विस्तृत सांगाल का? फायर फायटर आहेत, फायर ब्रिगेड काम करते, महापालिकेची यंत्रणा काम करते, कलेक्टर आणि सगळी मंडळी स्वतः त्या ठिकाणी आहेत, महापालिका उपायुक्त त्या ठिकाणी आहेत, अतिरिक्त आयुक्त आहेत, महाराष्ट्र देखील पोहोचत आहे, सगळी यंत्रणा त्या ठिकाणी काम करते आहे। शिंदे साहेब, आज या ठिकाणी जे धुराचे लोट आहेत किंवा वायूचं जे प्रमाण आहे ते पाहता पाण्यापेक्षाही फोम मशीनची गरज भासली आहे, तर या सगळ्यावर आपण महापालिकेच्या वतीने किंवा प्रशासनाच्या वतीने यंत्रणा राबवली आहे का? बिलकुल बिलकुल, ते सगळं त्या ठिकाणी सुरू आहे। आणखी जे काही करायचं आहे ते निश्चितपणे केलं जाईल। कुठलेही त्या ठिकाणी त्रुटी राहणार नाही याची काळजी मी स्वतः सातत्याने संपर्कात त्यांच्या आहे। मी स्वतः देखील त्या ठिकाणी पोहोचतोय। नक्कीच आपण काही क्षणात तिथे पोहोचाल, पण एक महत्त्वाचा प्रश्न आणि शिंदे साहेब, आज हा प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे। इतके दिवस हा प्रश्न फक्त स्थानिकांचा होता की या डोंबिवली MIDC अशा छोट्या घटना घडतच असतात, आज त्याचं उग्र रूप दिसलंय। या प्रश्नाच्या उत्तरावर आता कधी सरसवणार आपण? पूर्णपणे राज्य सरकार या बाबतीमध्ये गंभीर आहे, कारण नागरी वसाहत फार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे यापुढे अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये। जे कोणी कायद्याचं नियमांचं पालन करत नसतील तर त्यांच्यावर देखील कठोर कारवाई निश्चितपणे होईल। या बाबतीमध्ये सरकार पूर्णपणे गांभीर्याने सर्व उपाययोजना करेल। नक्कीच या सगळ्यानंतर एकच प्रश्न आहे की आता जो आकडा आलाय तो 3 मृत झालेले आहेत, त्यांना आपण राज्य सरकारकडनं काय मदत देणार आहात? बिलकुल, मी मुख्यमंत्री महोदयांशी आताच या बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे आणि राज्य सरकार अशा लोकांच्या पाठीशी उभे आहे। नक्कीच या जखमींच्या परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून आहात, मृतांनाही कुटुंबांना आपण आधार देणार असं म्हणताय। या सगळ्या परिस्थितीत राज्य सरकारकडनं आणि सगळ्यांच्या वतीनं आपण स्थानिक डोंबिवलीकरांना काय आश्वासन देताय? नाही, अशा प्रकारच्या दुर्घटना होऊच नयेत ही काळजी सगळ्यांनीच घेतली पाहिजे आणि त्यामध्ये राज्य सरकार पूर्णपणे गंभीर आहे। नक्कीच यामुळे नक्कीच धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। आपल्यासोबत एकनाथ शिंदे पालकमंत्री ठाणे आपल्यासोबत होते। एकूणच जाणून घेतलं की राज्य सरकार या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि राज्य सरकारकडनं किंवा स्थानिक प्रशासनाकडनं या सगळ्या परिस्थितीवरनं जास्तीत जास्त सुखरूप कसे बाहेर काढता येईल याची काळजी घेतली जाते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।